डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो, शमीबाताई तू मागे पडो. अरे येऊन येऊन येणार कोण? शमीबाताई शिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. इथे मंचावरती उपस्थित आपल्या लाडक्या उमेदवार शमीबाताई पाटील, चेतनदादा गांगुर्डे, बाळाभाऊ पवार, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी आणि इथे उपस्थित तमाम माझ्या बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की गेल्या काही 2 महिन्यांमध्ये काही लोकांनी फेसबुक वरती, सोशल मीडियावरती, ट्विटर वरती, इंस्टाग्राम वरती आपल्या विरुद्ध थोडं खटाटोप करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी एक असा आव आणला होता की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि खास करून आंबेडकरवादी चळवळीतली लोक या स्त्रीवादी नाहीत, या स्त्रियांवरती टीका करतात. आणि हे जी त्यांनी टीका केली होती आपल्या विरुद्ध, हे जे आपल्या रान पेटवलं होतं आपल्या विरुद्ध, ते त्यांच्यापैकी कोणत्या तरी एकाची जेव्हा उमेदवारी जाहीर होईल ते कशासाठी केलं होतं ते आपल्या सर्वांना कळून. पण त्याच्याहून महत्वाची गोष्ट आहे की आपण बाबासाहेबांना मानणारी लोक, आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारी लोक, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी लोक, आपण सावित्रीबाई फुलेंना मानणारी लोक. आपल्याला लहानपणापासून जात, लिंग, जेंडर, कास्ट हे एकत्र शिकवलं होतं आणि आपल्याला इतिहास माहितीये की इकडे आपल्यावरती कितीही लोकांनी हल्ला केला तरी जेव्हा आपल्या स्त्रियांवरती, वंचित समूहातल्या, आंबेडकरवादी समूहातल्या महिलांवरती हल्ला होतो तेव्हा प्रस्थापित समाजातला कोणताही माणूस उभा होत नाही. जेव्हा दलित समाजातल्या पोरींवरती अत्याचार होतो, अन्याय अत्याचार होतो, तेव्हा त्या कधी भारताच्या बेटी बनत नाही. भारताच्या मुली ह्या फक्त सवर्णाच्याच मुली बनतात. जेव्हा मुंबईमध्ये जयभीम नगर मधल्या महिला आंदोलन करायला बसलेल्या की इकडच्या हिरानंदानी आमची जमीन हिसकून घेणार आहे, तेव्हा तिकडच्या सवर्ण महिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वस्तीत राहणाऱ्या महिलात आमच्या बरोबर येऊन बसू नका, आमच्या बरोबर एका तंबू मध्ये आंदोलनाला आम्ही तुम्हाला प्रवेश देणार नाही. आणि हीच लोक जे आपल्यावरती आरोप करतात की वंचित बहुजन आघाडीची लोक स्त्रियांना ट्रोलिंग करतात, की वंचित बहुजन आघाडीची लोक स्त्रीवादी नाहीये, याच लोकांना आपण दाखवून देऊ आणि यांच्या तोंडावरती एक जोरात चपराक मारू. जेव्हा अख्ख्या भारतामध्ये आपण इतिहास घडवू, जेव्हा या रावेर मतदारसंघामधनं वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा एक तृतीयपंथी समाजाचा उमेदवार आमदार म्हणून निवडून दिला. आणि मित्रांनो, ही लढाई इथे थांबत नाही. आता शमीबाताई म्हणाल्या की आपल्याला दादांना आणि भाऊंना प्रश्न विचारायचे, तर ताई इकडे असलेल्या प्रत्येक तरुणाच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो की नुसतं प्रश्न नाही विचारणार, तर आता या भाऊंना आणि दादांना घरी बसवल्याशिवाय इकडची जनता राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इकडची लोक आपल्या विरुद्ध अन्याय करतात, गोंधळ घालतात, कांगावा करतात, आपल्या विरुद्ध प्रचार करतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन द्यायला पाहिजे. अरे आम्ही लढलो तर तुमच्या पोटात एवढं का दुखतं? आमचा जन्म तुमच्या भाऊंना आणि दादांना आमदार खासदार बनवायसाठी नाही झाला. किती दिवस यांची मक्तेदारी टिकून ठेवायची? आता आपण वंचित बहुजन आघाडीचं स्वरूप आणून दाखवणार आहोत की आंबेडकरवादी चळवळीतनं तरुण पण राजकारणात येतात, निवडणुका लढतात आणि आमदार सुद्धा होऊन दाखवू शकतात.
आपली चळवळ ही इकडच्या प्रत्येक वंचिताला सत्तेत बसवण्यासाठी आहे. आपली चळवळ इकडच्या भाऊंना आणि दादांना आणि त्यांच्या पोरांना आणि त्यांच्या पोरांना सत्तेत पाठवण्यासाठी नाहीये मित्रांनो. आणि म्हणून आपण हे ठरवूया की या वेळेस रावेर मतदारसंघाचा जो आमदार असेल तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारांचा असेल आणि अजून कुठला नसणार आहे. आणि मित्रांनो, हे आपल्याला बी टीमचा आरोप करतात आणि म्हणतात की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची युती करायची. कशाला करायची? आपल्याच तालुक्यातली एक घटना आपल्या सर्वांना माहितीये. ब्राह्मणोची घटना सर्वांना माहितीये. जेव्हा आपल्या पोरांवरती अत्याचार होतो तेव्हा एकतरी महाविकास आघाडीचा माणूस पुढे आलेला? काँग्रेसची लोक पुढे आलेली? उलट काँग्रेसच्या लोकांनी जाऊन निवेदन दिलेली पोलिसला की आमच्या पोरांना अटक करा, बहुतांच्या लोकांना अटक करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे की 2019 मध्ये भीमा कोरेगावच्या विरुद्ध जेव्हा आपण एल्गार पुकारलेला तेव्हा ह्याच सरकारने आपल्या पोरांना कोम्बिंग ऑपरेशन करून जेलमध्ये टाकलेलं. ते जे कोम्बिंग ऑपरेशन बीजेपीने केलं तेच कोम्बिंग ऑपरेशन ब्रह्मोसच्या घटनेनंतर इकडच्या काँग्रेसने केलं. आणि जर इकडच्या प्रस्थापित ते शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो, फुकटचे केसेस करून दलितांच्या आंबेडकरवाद्यांच्या पोरांना जर जेलमध्ये अडकवणार असतील तर इकडचे आंबेडकरवादी या व्यवस्थेला आणि या प्रशासनाला मातीत काढल्याशिवाय थांबणार नाहीत, एवढा आज आपण निर्धार करू. आणि मित्रांनो, किती वेळ यांना आमदार करायचं, किती वेळ यांना यांचीच घरं भरू द्यायची? साधा विकास कामं नाहीत आपल्याकडे. आता मला सांगा, आपल्यापैकी किती लोकांच्या हाताला नोकऱ्या आहेत, किती लोकांच्या हाताला रोजगार आहेत? इथे एक महत्वाची आपली MIDC बनू शकली असती. आपल्याला माहिती आहे आपल्या विभागामध्ये केळीचा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, केळ्यांची खूप बागा आहे. त्याच केळीच्या बागाला जर पकडून आपल्या रावेरमध्ये एक MIDC उभी झाली असती तर 1 लाख पेक्षा जास्त रोजगार इकडच्या तरुणांना उपलब्ध होऊ दिले असते. आणि म्हणून मी शमीबाताईंच्या वतीने हे तुम्हाला आश्वासन देतो की शमीबाताई आमदार झाल्या सर्वात पहिले रावेरमध्ये MIDCचा प्रयोग सुरू केला जाईल आणि त्या प्रयोगामधनं इकडच्याच रावेर मधल्याच तरुणांना 1 लाख पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. आणि मित्रांनो, हे फक्त आपल्या बरोबर चालू नाही, हे इकडच्या मुसलमानांबरोबर सुद्धा चालू आहे. कितीतरी खटले झाले, कितीतरी दंगली झाल्या, जिकडे इकडच्या काँग्रेस आणि भाजपची लोक एक झाली. हे लोक एकत्र येऊन एकतर्फी तक्रारी दिल्या, एकतर्फी कारवाई झाली आणि फक्त दलितांच्या आणि मुसलमानांच्या पोरांना जेलमध्ये टाकले. अरे, इकडच्या काँग्रेसवाल्यांना आणि भाजपवाल्यांना वाटतं की आमदार आणि खासदार हे त्यांच्या बापाची जागीर आहे आणि जेल ही आपल्या बापाची जागीर आहे. आता टाइम त्यांची विचार उलट पलटी करण्याचा आलेला आहे मित्रांनो. आता ह्या वेळेस दाखवून देऊ की तुमच्या बाबाची जी जागीर आहे ती आम्ही मतदानातनं, मतपेटीतनं आमची जागीर कशी बनवतो हे फक्त तुम्ही बघत राहा. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय वंचित.